सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजितदादांचा संताप। राज्यातील बळीराजावर अस्मानी संकट, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात, शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा आढावा। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवर कार्यवाही सुरू। ड्रोनसह मोबाईलमधील फोटोही पंचनाम्यासाठी मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावामध्ये पाहणी, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। पूर स्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी 30,000 रुपयांची मदत द्या, फडणवीसांकडे मागणी। शेतकऱ्यांचं साठवणुकीमधलं धान्यही अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये भिजलं, उपकार केल्याप्रकारे 7,000 नको तर हेक्टरी 50,000ची मदत करा, रोहित पवारांची सरकारकडे मागणी। उद्धव ठाकरे आज मराठवाड्यामधल्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। राज्यामध्ये 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाड्यामधील काही भागात 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असणार। खासदार सुप्रिया सुळेंची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत पूर स्थितीबाबत चर्चा, महाराष्ट्राला मोठ्या पॅकेजची गरज, केंद्रानं मदत करावी, सुळेंची मागणी। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात, ट्विटवर शिंदे आणि पालकमंत्री सरनाईकांचा फोटो, तर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत, हा निर्लज्जपणा, राऊतांची टीका। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार, 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार। मंत्री आमदार नालायक असतील तर त्यांच्या सुद्धा सर्व गोष्टी बाहेर काढायच्या, पालघरमधल्या जनता दरबारादरम्यान गणेश नाईकांचं विधान। दक्षिणेतून स्तंभ हातामध्ये घेऊन टोळी येते आणि सदनामध्ये चक्कर टाकून त्या ठिकाणी तो स्तंभ स्थिर करते, हा निर्णय कुणी घेतला याची चर्चा होत नाही, नवीन संसद भवनावरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। डॉक्टर व्हायचं नसल्यानं 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, चंद्रपूरच्या नवरगावातील धक्कादायक प्रकार। नीटमध्ये 99.99% मिळाल्यानंतर MBBS प्रवेशाआधीच जीवन संपवलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबई दौऱ्यावर, परळमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा, मोर्चा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची उपस्थिती। आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधींची चर्चा, बंजारा समाजाची आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी, आदिवासी समाजही प्रत्येक तालुक्यात आंदोलन करणार। नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक, आंदोलकांकडून वाहनांची तोडफोड करत जाळपोळ, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता। बांगलादेशला हरवत भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाचा बांगलादेशवर 41 धावांनी विजय, अभिषेक शर्माची 75 धावांची खेळी तर कुलदीप यादवच्या सर्वाधिक 3 विकेट्स।